नाशिक रोड येथील माणसातील देव माणूस असे म्हणणे वावगे ठरणार नाही। तर कोण आहे ही व्यक्ती ज्याला गोरगरिबांचा नव्हे तर सर्व जाती धर्मासाठी आपल्या वयाची तब्येतीची काळजी न करता दिवस रात्र तमाम बहुजनांच्या मदतीकरता धावून जाणारे सर्वांचे लाडके बाबा म्हणजे दीपक बाबा पवार। अतिशय गरीब हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या कुटुंबात जन्माला आलेले दीपक बाबा यांनी बालपणापासून आर्थिक वणवण असलेल्या उपासमार असेल, शिक्षण नाही अशा परिस्थितीत असलेल्या सर्व संकटांचा सामना करत न डगमगता गरिबीचे चटके सोसले। बालपणापासून भगवान वाल्मिकी, छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू, गाडगे महाराज या महापुरुषांच्या विचारधारा अंगीकारत आपल्या व आपल्या कुटुंबाला जो त्रास झाला तो सर्वसामान्य गोरगरिबांना होऊ नये याकरता माझे पुढील जीवन त्यांच्या सेवेसाठी राहील हा प्रण घेऊन त्यांनी कार्यास सुरुवात केली आणि बघता बघता सर्वांचे बाबा नाशिक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांचे मदत कार्य पोहोचले आहे। आतापर्यंत अनेक उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना आधार दिला। महिलांच्या प्रसूतीचा प्रश्न असो किंवा कोणत्याही आजाराने पीडित असो त्यांना हॉस्पिटलच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। आतापर्यंत 150 महिला पुरुषांना जीवनदान दिले आहे। बाबा गरिबांसाठीच नव्हे तर वकील, डॉक्टर, शासकीय कर्मचारी अनेकांच्या कामांसाठी धावून जातात। बाबांनी आतापर्यंत लाखो लोकांच्या कुटुंबांचे मग ते राशन कार्ड असेल किंवा शासकीय कोणतेही कागदपत्रे असतील ती विनामूल्य त्यांना काढून दिली। त्यामुळे अनेक युवा तरुण शासकीय नोकरीमध्ये सेवा देत आहे। लहान मुलांपासून ते वयोवृद्धांचे सर्वांचे असे बाबा त्यांना शासनाचा कोणताही पुरस्कार नाही किंवा आपला सत्कार व्हावा किंवा पुरस्कार मिळावा अशी अपेक्षाही ते ठेवत नाही। गोरगरीब व दीनदुबळे, वंचित, पीडित, निराधार, शेतकरी, विधवा अशांची सेवा करणे म्हणजे हाच माझा पुरस्कार अशा विचारसरणीचे दीपक बाबा यांचा आज वाढदिवस परंतु कुठलाही गाजावाजा न करता साजरा केला जातो। कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया, पत्रकार गोकुळ लोखंडे, इंद्रजित भालेराव, गौतम सारस यांनी छोटेखानी त्यांचा सत्कार सन्मान करून त्यांचा वाढदिवस साजरा केला। माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया यांच्याकडून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तसेच कटारिया यांनी मी नगरसेवक असून सुद्धा बाबा तुम्ही माझे हजारो काम केवळ फोनवरच केले त्याची परतफेड करू शकत नाही परंतु एक कृतज्ञता म्हणून आपल्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून सत्कार स्वीकारावा अशी सदिच्छा व्यक्त केली। या निमित्ताने या सेवेची व त्यांनी केलेल्या अनमोल कार्याची दखल घेता आली। मातृभूमीच्या सेवेसाठी अनेक दीपक बाबा घडावेत व अशीच गोरगरिबांची सेवा व्हावी असे विचार यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले। महत्वपूर्ण दिन जिसको बोलते हैं कि आज हमारे पवार दादा का बर्थडे मनाया गया। बर्थडे इनका जैसे लोखंडे साहब ने बताया कृष्ण जयंती के दिन इनका बर्थडे था। मेरे को भी मालूम नहीं था। हाँ, जैसे ही उन्होंने सवेरे बताया कि मैं बोला बाबा को यहाँ पे बुलाएंगे और उनका तो आज सत्कार होना ही चाहिए। पहली बार तो हम लोग बाबा का बर्थडे मना रहे। देखते गए 7 साल से मेरा पवार दादा से संबंध है। पवार दादा संबंध तो नहीं, एक्चुअली मेरे वो दादा ही है। जो मेरे पिताजी दादा गुजर गए उनके जगह पे इनको देखता हूँ। एक फोन लगाने की सिर्फ एक जरूरत रहती है, एक फोन कि मेरा ये काम है, वो नासिक रोड से 20 मिनट में देवला जी पहुँच जाते हैं। आज तक कभी उन्होंने एक काम का मेरे से पेट्रोल का क्या किसका पैसे का हिसाब ही नहीं है। मैंने कम से कम बाबा के हाथ से 200 राशन कार्ड बनाए होंगे और 1700 आधार कार्ड की जो मैंने शिविर लगाया आज से 4 साल पहले 17 दिन कुछ सिंधी पंचायती हॉल में बाबा 17 दिन सवेरे से लेकर 9 बजे से लेकर शाम को 7:30 बजे तक बाबा खुद वहाँ पे खड़े रहते थे और 1700 आधार कार्ड मेरे वार्ड के प्लस सभी वार्ड के दौलत के बाबा के हाथ से इतना बड़ा प्रोग्राम हुआ है। और कम से कम मैं बोल रहा हूँ 50 हॉस्पिटल के ऑपरेशन बाबा ने मेरे बोलने पे सिविल हॉस्पिटल, बिटको हॉस्पिटल, कैंटोनमेंट हॉस्पिटल वो पेशेंट को लेके जाना, उसकी दवाई और उसका वो सब जो भी है सिर्फ मेरे एक फोन पे उन्होंने इतने काम किए। अभी तो काम की लिस्ट बहुत बड़ी है लेकिन बोलना शॉर्ट में बोलना है इसलिए तो बाबा का जो काम का है आप एक फोन लगाइए, रात को 3 बजे लगाओ या दोपहर में 3 बजे या सवेरे 7 बजे। कभी ऐसा हुआ नहीं कि बाबा फोन नहीं उठाते और कभी ऐसा 7 साल में हुआ नहीं कि बाबा का स्विच ऑफ कभी नहीं हुआ। 24 घंटे 24 आवर्स 24/7 365 डेज 365 दिन वो हमेशा। और कोई किसकी भी अपेक्षा नहीं है। आप बोलेंगे कि 1 रुपए की अपेक्षा, तो मैं मेरे भगवान की कसम खाता हूँ आज तक उन्होंने मेरे से 1 रुपया कोई काम का लिया नहीं। जो सरकारी जितनी उनको भरना है उतना पहले खुद भरते हैं, मेरे से आके रसीद लेके जाते हैं। मैं ऐसा एक करता हूँ कि मेरी उम्र भी बाबा को लग जाए क्योंकि उसके वजह से लोगों का काम होगा। हम रहे न रहे लेकिन मेरी उम्र बाबा को लग जाए, यही मैं शुभेच्छा देता हूँ। फिर से एक बार
पवार दादा को बर्थडे की बहुत बहुत बधाई देता हूँ। आज देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक भगवानजी कटारिया यांच्या कार्यालयामध्ये एक अविस्मरणीय असा छोटेखानी वाढदिवस आम्ही इथे साजरा करत आहोत। वाढदिवस साजरा कोणाचा करत आहोत तर एक अवलिया असा आहे की त्याला नाशिक जिल्हाच नाही तर पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांची ओळख आहे ते दीपक बाबा पवार। दीपक बाबांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं ठरलं तर असं होईल की सूर्याला दिवा दाखवल्यासारखा। दीपक बाबा म्हणजे आज नाशिक जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्राची एक रक्तवाहिनी झालेली आहे। मित्रांनो, दीपक बाबा एक सर्वसामान्य परिवारातून जन्म घेतलेला आणि नाशिकमध्ये त्यांची जी कर्मभूमी जन्मभूमी अशात उगवलेला एक सूर्य आहे। मित्रांनो, आपल्या नाशिक जिल्ह्यामधील जजेस असतील, वकील असतील, डॉक्टर्स असतील, सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, ह्या सगळ्या लोकांकडे सर्वसामान्य माणसं आपल्या पद्धतीने आपली छोटी मोठी समस्या असतील, कामे असतील हे घेऊन जाताना आपण तुम्ही बघितलेलं आहे। पण ही व्यक्ती अशी आहे की ज्यांचा आपण इथे आज वाढदिवस साजरा करतो आणि मी प्रामुख्याने सांगेल की या व्यक्तीचा वाढदिवस होऊन गेलेला आहे। मी एक त्यांचा कार्यकर्ता आहे। जेव्हा मला कळलं की बाबा मी सहज विचार तुमचा वाढदिवस कधी आहे तर म्हणे श्रीकृष्ण जयंती होती तेव्हा माझा वाढदिवस झाला। तर म्हटलं नाही बाबा, तुम्हाला यावं लागेल, उशिरा का होईना पण आम्हाला तुमचा छोटेखानी सत्कार करायचा आहे आणि त्या कार्यक्रमाचा आज आम्ही कटारिया साहेबांच्या ऑफिसमध्ये इथे केलेला आहे। तर ह्याचा विशेष सांगण्याचा अर्थ असा की सगळ्यांची कामं होतात नाही होत पण परंतु हे जेवढ्या दिग्गजांची मी नावं घेतली त्या सर्वांची जर कोणी कामं करत असतील ते आमचे बाबा करतात। मला खूप आनंद होत आहे की आज छोटेखानी कोण आणि मी वर्षानुवर्ष त्यांच्या वाढदिवसाची वाट बघत होतो पण मला तारीख माहित नव्हती की बाबांचा वाढदिवस कधी आहे। हा आमचा आनंद आहे, आमचा उत्साह आहे, आमचं प्रेम आहे की आम्ही आज त्यांचा वाढदिवस झाला तरी सुद्धा का साजरा करतोय कारण आमचं त्यांच्याबद्दलचे आपुलकी त्यांचं प्रेम आहे। सर्वांच्या सुखादुःखाला धावून जाणार आहे। मी बघितलेलं आहे बाबाला जर कधी भेट जर झाली तर 5 मिनिटंही त्यांचा मोबाईल शांत राहत नाही। फोनवर फोन वाजतात, बाबा माझी अशी समस्या आहे, माझं हॉस्पिटलचं काम आहे, माझं कोर्टाचं काम आहे, माझं नोकरीचं काम आहे, मला ऍडमिशन घ्यायचंय। असे लहानापासून तर मोठ्या थोरांपर्यंत सर्वांचे लाडके म्हणजे दीपक बाबा। या दीपक बाबांना पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं, त्यांना चांगलं आरोग्य लाभो, चांगल्या आरोग्यासोबत त्यांची आर्थिक भरभराटी हो, त्यांच्या परिवाराला सुख शांती मिळो, बाबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा घडत राहो, सर्वांचं बळ बाबांना लाभो अशा मी त्यांना वाढदिवसानिमित्त तथागतांच्या चरणी प्रार्थना करतो। वाढदिवसाच्या माझ्या लोखंडे परिवाराच्या वतीने, तालुका पत्रकार संघाच्या वतीने, नगरसेवक उपाध्यक्ष भगवानजी कटारियांच्या वतीने, आमचे भालेराव बंधू यांच्या वतीने व देवळालीच्या सर्व तमाम नागरिकांच्या वतीने बाबांना दीर्घ आयुष्य लाभो अशी उदंड आयुष्याच्या मी तथागतांच्या चरणी प्रार्थना देतो आणि बाबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो।